हॅलो, मी भागीरथी. आणि मी ज्या वेळेला कल्याणला गेले त्यावेळेस हे ज्या वेळेला कामावर जायचे त्यावेळेला थोडा वेळ माझ्याकडे असायचा. मग पेपर न्यूज वगैरे यायचे, न्यूजपेपर वगैरे यायचे. आणि त्या न्यूजपेपरमध्ये काही चांगले विचार वगैरे असायचे. मुलं स्कूल ट्युशनला वगैरे गेली की माझ्याकडे थोडा वेळ असायचा, स्वयंपाक वगैरे डबा वगैरे झाल्यामुळं. मग मी त्यावेळेस काय करायची, पेपर वाचायला वगैरे घ्यायची. आणि पेपरमध्ये काही अशा बातम्या किंवा चांगले सुविचार वगैरे असायची ते लिहून ठेवायचे मी. ते आता तुम्हाला दाखवते. हे आहेत काही चांगले विचार. हे पहा, माझे विचार असं. आणि ह्याला जवळजवळ आता 23 वर्ष तरी झालेत ते. आणि ह्या अशा डिझाईन्स ह्याच्यामध्ये यायच्या पेपरमध्ये, त्या मी पूर्ण काढून घ्यायचे. ह्या अशा डिझाईन्स फ्री हँडच्या डिझाईन्स होत्या. आणि असा वेळ मी माझं छान असं घालवायचे. चांगलं काही ह्याच्यात मेहंदी कशा पद्धतीनं काढतात हे. आणि ही डिझाईन्स पेन्सिलनं असं काढायची मी. आणि हे अशा प्रत्येक गोष्टीत म्हणजे कलेच्या गोष्टीत तर मला खूप आवड होती पहिल्यापासून. आणि जेवढी कसं माझा स्वभाव अबोला असला तरी विचारात खूप ह्या गोष्टी मला म्हणजे विचार तसे चांगले असल्यामुळं हे मला आवडायचं. असं काही मोकळा वेळ असेल तर काही चांगले विचार करायचे किंवा चांगले विचार कृतीत आणायचे, हे असं होतं. व्यवहार असू दे किंवा सगळ्या प्रत्येक गोष्टीत. आणि ह्या अशा कविता वगैरे मी लिहिलेल्या आहेत. आणि हे असं उखाणे आहेत, ह्या डिझाईन्स आहेत. आणि ही अशी कविता इथं मुलांनी काहीतरी पेन्सिलनं असं रेखाटलेलं आहे. हे अशी कविता, ह्या अशा डिझाईन खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स काढलेल्या आहेत. आणि जशी मुलं मोठी होत गेली त्यावेळी मला नंतर वेळ मिळायचा मिळत नव्हता. मग हळूहळू तसं कमी होत गेलं. ह्या अशा मोठ्या डिझाईन्स काढलेल्या आहेत. आणि हे असं कसं असते, आवड तर सगळ्याची असते, पण जर घरचा सपोर्ट असेल तर आपण ह्या गोष्टी पुढं पण आपण वाढवू शकतो, करू शकतो. फक्त मला म्हणजे काही हे असे किती सुंदर अशा डिझाईन काढलेल्या आहेत. आणि ते ह्या डायरीत मी ही बरेच जुनी डायरी आहे माझी. ह्याला 23 वर्ष झालेली आहेत ह्या डायरीला. ह्या अशी. आणि जर अशा बऱ्याच गोष्टी आहे ज्यावेळेला आपण एकटे असू त्यावेळेला खूप काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. हे बघा, अशा सुंदर सुंदर अशा कविता आहेत, छान अशा डिझाईन्स. हे हे बघ, मस्त मस्त. आणि टी व्हीवर ज्या वेळेला काही हे वगैरे लागायचे म्हणजे हे आपले पाककला वगैरे लागायच्या, त्या पण मी लिहून काढलेल्या आहे त्याच्यामध्ये. आणि ही आहे कविता. ह्या ह्या डिझाईन्स आहेत सुंदर सुंदर अशा. ही आहे कविता. आणि हे मी तुम्हाला बोलून पण म्हणजे थोडं थोडं जसं होईल तसं ह्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये असेल किंवा आजच्याच ब्लॉगमध्ये जर जमलं तर मी बोलायचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे समोर व्हिडिओ करेन. हे आहे. आता इथं संपलं. आता सुरुवातीपासून दाखवते. माझे विचार. आपण कितीही ज्ञानी, सुखी, समाधानी असलो तरी त्यात अहंकार असता कामा नये. ज्ञान, सुख व समाधान यांच्याशी आपण सदैव नम्र असले पाहिजे. स्वतःचा मोठेपणा, चांगुलपणा सांगतानासुद्धा त्यात अहम असू नये. दुसऱ्याशी बोलताना त्यांच्या भावनांना आपल्या बोलण्याने दुःख होणार नाही याची काळजी घ्यावी. आपला आनंद दुसऱ्याचे दुःख असता कामा नये. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे हा मनाचा मोठेपणा आहे. त्यामुळे पुण्य मिळते.
दुसऱ्याच्या दुःखात खलबुद्धीने हसणे, सुख व आनंद मानणे हा मनाचा खोटेपणा आहे. त्यामुळे आपण पापाचे धनी होतो. संकटेही केव्हा ना केव्हा सर्वांवरच येतात. एकावर आलेले संकट दुसऱ्याची परीक्षा पाहत असतं. त्यावेळी जर आपण त्याला मदत केली तर आपल्यावर आलेल्या संकटामध्ये परमेश्वर आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपाने मदत करतो. माझे विचार आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. टेक केअर. काळजी घ्या. बाय. आणि मी आता हे काही नोंद केलेल्या वहीमध्ये आहेत गोष्टी, म्हणजे काही चांगले विचार आहेत, काही कविता आहेत. आणि तुम्हाला जर आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि तुमची काळजी घ्या. आणि काही डिझाईन्स आहेत, हे मी मगाशी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. आणि भाकरी वगैरे केलेल्या आहेत, चपाती केलेल्या आहेत, सॉरी भाकरी नाही चपाती केलेल्या आहेत. आणि मी पालखीला निघाली आहे. आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता 10:30-11 वाजता येईन मी. आणि चला बाय. टेक केअर. काळजी घ्या. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी